रायगड जिल्ह्यात पावसानं चांगला जोर पकडलाय। उरण तालुक्यात देखील पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत। मात्र उरणच्या तरुणांना वेगळाच प्रश्न सतावत आहे। उरणकर तरुण तलाव विहिरीत एवढंच काय, समुद्रात देखील पोहण्यात अगदीच तरबेज आहेत। गेल्या वर्षी उरणच्या हौशी तरुणांनी थेट उरणच्या रेल्वे स्थानकात साचलेल्या 5 फूट पाण्यात उड्या घेऊन आपली पोहण्याची हौस जोपासली होती। आणि आश्चर्याची बाब म्हणजे रेल्वे प्रशासनाच्या मेहरबानीमुळे यंदा देखील तीच संधी तरुणांसाठी चालून आली आहे। त्यामुळे विहीर तलावात डुबकी मारावी की थेट उरणच्या रेल्वे स्थानकातच जावं असा मिश्किल सवाल उरणकर आता विचारत आहेत। मुंबई शहराला जोडणारी उरण लोकल रेल्वे सेवा सुरू होण्याची वाट गेली 50 वर्ष उरणची जनता पाहत होती। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटामाटात मार्च 2023 मध्ये उरण लोकल रेल्वे सेवेचा शुभारंभ केला। मात्र रेल्वे प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे मागील वर्षीच्या पहिल्याच पावसात नव्याने उभारण्यात आलेल्या उरणच्या रेल्वे स्टेशनमधील अंडरग्राऊंड मध्ये 4 ते 5 फूट पर्यंत पावसाचं पाणी शिरलं। उरणकरांच्या स्वप्नावर रेल्वे प्रशासनानं पाणी शिंपडण्याचंच हे चित्र आहे। तरीही यंदा रेल्वे मंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत ठोस उपाययोजना न करता किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न करता उरणची रेल्वे सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे मागील वर्षीची पुनरावृत्ती या वर्षीच्या पावसाळ्यात होणार अशी भीती रेल्वे प्रशासनाला वाटत असल्याने खबरदारी म्हणून उरण रेल्वेमध्ये साचणारं पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी चक्क 5 मोठाले पंप सज्ज करून ठेवले होते। मात्र तरीही शुक्रवार दिनांक 28 जून रोजी उरण स्थानकाच्या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचले। गेल्या वर्षी उरणमधील तरुणांनी स्थानकात साचलेल्या या पाण्यात डुंबून पोहण्याचा आनंद घेतल्याचे व्हिडिओ अद्यापही नेटवर फिरत असताना यंदाही ही परिस्थिती जैसे थे अशीच आहे। या स्थानकाची स्थिती कायम राहील असं भविष्यच दिसू लागलंय। पावसाचं पाणी भुयारी मार्गात साचू लागल्याने प्रवाशांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे। पाणी उपसा करण्यासाठी कायमस्वरूपी पंपही बसवण्यात आलेत। तरीही काही तास पाऊस पडला तरी 2 ते 3 फूट पाणी भुयारी मार्गात साचत आहे। रेल्वे आणि केंद्र सरकारच्या भ्रष्ट कामांची पोलखोल झाल्याने रेल्वे प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे। याबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। रेल्वे प्रशासनानं विचार करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे। वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।